घटना वाटून दिल्या होत्या प्रत्येकाला ते वचन बोलण्यासाठी किंवा त्या वचनावरती तुम्हाला जे मनन घ्यायचं आहे, जी तयारी असेल त्यानुसार बोलण्यासाठी प्रत्येकाला एक 15-15 मिनिटाचा वेळ दिला होता. म्हणजे उदाहरणार्थ गॅब्रिएल जो दूत आहे त्याने जी मरियेची घेतलेली भेट आहे ती घटना, किंवा योसेफाला स्वप्नामधून सांगितलं ती घटना, किंवा प्रभू येशूचा बेथलेम मध्ये जो जन्म झालेला आहे ती घटना, त्यानंतर मेंढपाळांना देवदूतांनी जी सुवार्थ सांगितली ती घटना, किंवा मागी लोकांनी सुरुवातीला हेरोदाकडे गेले आणि मग पूर्व दिशेचा जो तारा आहे त्याच्या मागे ते बेथलेमी गेले, प्रभू येशू बाळाचं दर्शन घेतलं, त्याला सोने ऊद गंधरस दिला. अशा अनेक घटना ज्या ख्रिस्त जन्म दिवसाच्या आसपासच्या आहेत त्या घटनांचे विषय सर्वांना वाटून दिले होते आणि सर्वांना बोलण्यासाठी संधी दिली होती. हालेलुया. परंतु यावर्षी विचार केला की आपण थोडासा वेगळा उपक्रम करूया, किंबहुना यावर्षी विशेष करून बंधू सतीश पुणे येथील कॅरलमध्ये जास्त व्यस्त आहेत. कारण तिथे जसं आपण आता प्रार्थना केली, सुरवाडे पाळकसाहेब जे आहेत त्यांचं आरोग्य ठीक नाहीये, त्यांची प्रकृती अजूनही स्थिर नाहीये. त्यामुळे त्यांच्यावरती तो कॅरल्स घेणं, आणि तिकडच्या कॅरल्स फार छान होतात कारण ते कॅरल्स मध्ये जातात आणि केवळ गीतच गात नाहीत तर गीतांबरोबरीने ते देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतात, नाही का. प्रत्येक कुटुंबामध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊण तास घालवतात, देवाच्या वचनातून ख्रिस्त जन्माचं महत्व सांगतात, ते मनन घेतात. आणि फार सुंदर. मी स्वतः पुण्याला मला आठवते एका कॅरलला गेलो होतो 2 वर्षापूर्वी, आणि तिकडच्या कॅरल्स थोड्याशा वेगळ्या असतात. मुंबईच्या कॅरल ज्या असतात त्या रात्रभर होतात, परंतु पुण्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे तिकडच्या कॅरल संध्याकाळी होतात. संध्याकाळी 6-7 ला सुरू होतात आणि 11 वाजेपर्यंत शक्यतोवर पुण्यातल्या मी कॅरल सांगतोय संपतात. आणि माझा विश्वास आहे तुमच्या मंडळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे कॅरल्स होत असतील, देवाचा गौरव होत असतील. तर प्रियानो, आपण सगळे ते अनुभव सुद्धा एकमेकांना आज सांगण्याचा प्रयत्न करूया. पण त्या आधी मी जसं आज ग्रुपवर पाठवलं तसं आजचं जे सेशन आहे ते आहे देवाचा गौरव करण्यासाठी. आणि म्हणून सेशनचं नाव असं दिलं आहे की ख्रिस्त जन्माची जी गीत आहे त्या गीतांद्वारे देवाची उपकासुती किंवा देवाचा गौरव करायचा. आणि आपण सगळे संधी घेणार आहोत, पण त्याच्याकडे जाण्याआधी माझी विनंती आहे की आपण काही वचनं वाचूया. यशया याचा 60 अध्याय आणि वचन 1 ते 6 कोणीतरी वाचा, ज्यांना सापडेल त्यांनी वाचा. यशया 60 वचन 1 ते 6. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रकाश प्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर गुंतवून आणीत आहेत. पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल. उंटाच्या झुंडी मिद्यान व इफ्रा येथील येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करतील. केदारचे सर्व कळप तुझ जवळ एकवट होत आहेत. नभा यथोचे येडके तुझ्या कामी येतील. ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवी, जे आमेन. मेघाप्रमाणे. बस 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 बस. थँक्यू विद्याताई. देवाचं वचन सांगतं, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. माझ्या प्रियांनो, आपण एफिसकरास पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये काही आठवड्यापूर्वी हाच अभ्यास केला, नाही का. ख्रिस्ती जीवन हे प्रकाशाचं आहे आणि हे देवाचं वचन आहे, हे ख्रिस्त जन्माविषयी सांगणार आहे, लक्षात घेऊया. आणि केवळ ख्रिस्त जन्म नाही तर ख्रिस्त जन्मानंतर तुमच्या माझ्यासाठी जो प्रकाश जगामध्ये उदय पावलेला आहे त्या प्रकाशाचं वचन हे आहे. अनेक पिढ्यांपूर्वी परमेश्वराने यशया संदेशाद्वारे दिलेलं वचन आहे. तो प्रकाश प्रियानो आजही जगात आहे, कारण तो प्रकाश तुमच्या माझ्यामध्ये प्रकाशलेला आहे. आणि म्हणून वचन काय म्हणत आहे की परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला
झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसले आहे. आणि पुढे वचन सांगतं, राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. हे वचन ना आपली बहीण सुजाता दिदी अनेकदा सांगते, मी 2च मिनिटं सांगतो प्रिया. हे वचन अनेक काळांना आणि अनेक मी म्हणेल कॅरेक्टर्सला लागू होतं. हे वचन तुमच्या माझ्या ख्रिस्ताच्या विषयीचं आहे, त्याच्याद्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी निश्चित आहे, पण ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी जे नवी उत्पत्ती झाले आहोत त्या तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. मला तुम्हाला एक रहस्य सांगू द्या. ख्रिस्त जन्माचा जो आनंद आहे तो जगभरात साजरा केला जातो, त्याद्वारे जगभरामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली जाते, पण त्याचबरोबर तुम्ही आणि मी जाणतो अडखळणाचा धोंडा सुद्धा बऱ्याच जणांसमोर ठेवला जातो. आणि म्हणून बघा या वचनामध्ये एक विरोधाभास दिसतो, पॅराडॉक्स दिसतो. वचन म्हणतं, पहा परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे, पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकत आहे. आणि हे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो प्रिय. मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत आहे, सगळ्यात जास्त ख्रिस्त जन्माच्या निमित्ताने रोषणाई चर्चवर दिसत नाही प्रिय, हॉटेल्सवर दिसते, मोठमोठ्या बिल्डिंग्स वरती दिसते, ऑफिसेस मध्ये दिसते, अनेक ठिकाणी दिसतात, पण त्यांना ख्रिस्त येशू कशासाठी जगात आला हेच माहिती नाही. हालेलुया. आणि फार सोपं आहे प्रियानो, तुम्ही आज गुगल करा, मोबाईल वरती टाईप करा, ख्रिस्त का जन्माला, गुगल उत्तर देईल. देवाच्या वचनाचे संदर्भ देतं प्रियानो गुगल. लुक्रू शुभवर्तमान 2 अध्याय, यशिया 9 अध्याय, गुगल संदर्भ देतं. ख्रिस्त जगामध्ये तारणासाठी आला, मराठी इंग्रजी सर्व भाषेत सांगतं, पण विश्वासणारे तोंड उघडून बोलत नाही. मी मगाशीच बोललो नाही का, कॅरल्स होता. अनेक घरांमध्ये आपण जातो, गार्ड्सला भेटतो, लोकांना भेटतो, पण ख्रिस्त जन्माची सुवार्ता सांगत नाही. सॅन्टाच्या मुखवट्यापाठी आपण लपतो. आपल्याला तर टोप्या घालायला आवडतात, आपल्याला एन्जॉयमेंट आवडते, पण मी देवाच्या नावाला गौरव देतो प्रियानो. आपण जो छोटा कळप आहोत, ख्रिस्ताचं जर प्रकाश आपल्यावर उदय पावला आहे, तर परमेश्वर म्हणत आहे, राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील, कारण तुझ्या ठाई जो प्रकाश आहे तो कुठल्याही लाइटिंग पेक्षा, कुठल्याही रोषणाईपेक्षा जास्त तेजस्वी आहे. योहानाने प्रकटीकरणात सांगितलंय बघा, सूर्याच्या प्रकाशापेक्षा प्रखर असा प्रकाश तुमच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे. हालेलुया. त्याच्याकडे पाहू शकत नाही, आणि तो प्रकाश तुमच्या माझ्या ठाई आहे. तर परमेश्वर म्हणतो, राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. देवाचं वचन सांगतं ते. आणि म्हणून ख्रिस्त जन्माच्या संदर्भातच किती सुंदर वर्णन आहे, तू आपले डोळे वर कडून चोखूकडे पहा, ते सर्व एकत्र येत आहेत, तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहे. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे येईल, राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. उंटाच्या झुंडी, मिद्यान एफ्रायतील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. अभ्यासकांचं म्हणणं आहे प्रियानो, हेरोदाची भेट घेण्यासाठी जेव्हा मागी लोक आले होते, तेव्हा ते पूर्ण शहर यरुशलेम, यरुशलेमचा अर्थ कोणी सांगेल का? बायबल क्विज. यरुशलेम शब्दाचा अर्थ कोण सांगणार? यरुशलेम देवाचे घर, देवाचे घर. नाही नाही, देवाचं घर नाही. देवाचं घर म्हणजे बेथेल. यरुशलेमचा अर्थ नाही, कोण सांगणार? तर मी जास्त वेळ घेत नाही, कारण वेळ तुम्हाला द्यायची. यरुशलेमचा अर्थ होतो थोर राजाची नगरी. जे राजाची नगरी आहे, जे राजाचं शहर आहे, ते यरुशलेम आहे. आणि त्यामध्ये मागी लोक तुमच्या माझ्या राजाला, प्रभूला शोधायला गेले, तेव्हा वचन सांगतं की हेरोद राजा तर घाबरला, त्याच्याबरोबर पूर्ण नगर भयभीत झालं. लूक 2 मध्ये वाचा प्रिय, नगर घाबरून गेलं, कारण एवढा मोठा उंटाचा तांडा आला होता की असं म्हटलं तर अभ्यासक म्हणतात, त्या उंटाच्या तांड्याने ती यरुशलेम भरून गेलं होतं. आणि मागी लोकांनी प्रश्न विचारला की आम्ही या पूर्वेकडून जो तारा पाहून जो यहुद्यांचा राजा आहे त्याला नमन करावयास आलो. विधर्मी, अंधारात असलेले, लक्षात घ्या प्रियानो, ज्यांना ख्रिस्त माहिती नाही, ज्यांना इस्रायल तुमचा माझा प्रभू माहिती नाही, ते इस्रायलाच्या राजाला नमन करावयास आले.
आजही येतात प्रिया. आजही ज्यांच्या ठाई प्रकाश नाही, जे मृत्यूछायेच्या काळोखात बसलेले आहेत, त्यांच्यावर प्रकाश उगवावा म्हणून प्रभू तुमच्या माझ्या ठाई प्रकाशला आहे. आणि म्हणून आज आपण थोडक्यात मी विनंती करतो प्रियानो, आपण गीत गाऊन देवाचा गौरव करूया. मी तुम्हाला एक काय म्हणतो प्रॉमिस करतो, मी आपले व्हिडिओ युट्यूब वरती ठेवेन. कारण पुढच्या पिढीसाठी फार कठीण आहे प्रिया. तरुण लेकरांना विचारलं, पुढच्या पिढीला विचारलं, पवित्र शास्त्र उघडत नाहीत, देवाच्या वचनापासून दूर गेलेले आहेत, इंटरनेट आणि अनेक गोष्टींमुळे बहकले आहेत. मी चर्च मधल्या गोष्टी करतोय. हालेलुया. पुढची पिढी सांगते, आपली पिढी सुद्धा, नाही का. खरा ख्रिस्त जन्मदिवस, त्याचा अर्थ अजून बऱ्याच जणांना उमगला नाहीये प्रियानो. आणि जर उमगलाय, जर कळलाय, तर तो वळू इच्छित नाहीये, तो स्वीकारत नाहीये. आणि म्हणून जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटून ते अंधारात गेलेले आहेत. पण तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे, कारण तुमच्या माझ्या ठाई ख्रिस्ताचा प्रकाश, त्याचं तेज उदय पावलं आहे. आणि जर तुमची माझी इच्छा आहे की जगामध्ये जे अंधारात बसलेले आहेत त्यांच्यावर ख्रिस्ताचं तेज उदय पावावं, तर तुम्ही आणि मी गीत गाऊन देवाचं गौरव करणं गरजेचं आहे, देवाची उपकारस्तुती करणं गरजेचं आहे. खरा ख्रिस्त जन्मदिवस, त्याचं रहस्य, त्याचा गाभा, त्याचं महत्व देवाच्या लेकरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आज आपण या माध्यमाचा उपयोग करूया. आपण सगळेजण आपलं मुख उघडून आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करूया. तुम्हाला जे गीत येतं प्रियानो ते गा, संधी घ्या, उद्यासाठी वाट पाहू नका. प्रभू कधी येणार आपण जाणत नाही. आपण त्या शहाण्या कुमारींसारखे दिव्यामधलं तेल म्हणजे पवित्र आत्मा घेऊन आज मुख उघडून देवाचं गौरव करूया. मेंढपाळ लगबगीने गेले प्रियानो, आपण सुद्धा लगबग करूया. मी इकडे थांबतो आणि इथून पुढची वेळ सगळ्यांकडे देत आहे. आजची वेळ सगळ्यांकडे जवळपास अर्धा तास आहे आणि आपण 13 डिव्हाइस वरून सहभागी झालोय. प्रत्येकाने संधी न दवडता गीत गाऊन देवाचं गौरव करूया. मला वाटतं हिरे साहेब तर तयारच आहेत, तर पहिली संधी मी हिरे साहेबांनाच देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचे जे गाणारे आहेत ते सुद्धा लगेच तयार. येस हिरे साहेब. प्रेज लॉर्ड सर्वांना. देवाला धन्यवाद देतो. वचन वाचू शकतो सर? येस, मी किंबहुना सगळ्यांना आवाहन करेल की वचन वाचून तुम्ही गीत गा. जर इच्छा असेल तर जरूर वचन वाचून गीत गा. येस हिरे साहेब. स्तोत्र संहिता 119 आहे. वचन आपण 105 ते 109 वाचत आहोत. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे. हे माझ्या बरोबर तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शेकेव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. आमीन. हालेलुया. आपण देवाची स्तुतीसाठी एक गीत गाऊया. गीताचे बोल आहे, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. परमोशावर गौरव शांती या धरणीवरती. कृपा नरावर परमोत्साही देवदूत गाती. प्रतिध्वनीने ग्रहे सारे ओमी दंदनती. चला गीत हे आपण गाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ
जगाचा उद्धारक पाहू. भविष्यवादी स्वर्गी सार लागतिन्याचा या. साधे भोळे मेंढपाळी लागती धावाया. पूर्वेकडून साधू निघाले प्रभूला भेटाया. चला दर्शना आपणही जाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. प्रीती आली देह धरुनी अम्मा ताराया. हस्त धरुनी मृतास अम्मा पुनरुपी उठवाया. जय जय येशूया मधुघोषे भुवना व्यापाया. प्रभूला हृदयी साठवून घेऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. हालेलुया. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. थँक्यू रे साहेब. फार सुंदर गीत गायलेलं आहे. प्रियानो, पुढची संधी कोण घेणार? आपण सर्वजण तयार राहूया आणि एक एक करून देवाचा गौरव करू. येस, मला वाटतं नानी तयार आहे. येस नानी. हो. सॉरी, 2 दिवस मी जॉईन झाले नाही. घराची साफसफाई करत होते, त्यामुळे मला क्षमा करा. मी वचन वाचते, 2 वचन. स्तोत्र संहिता 61. देव तहानेला जीवाचे समाधान करतो. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुक वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे. माझ्या देहाला तुझी उत्सुकता लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे होठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करेन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारेन. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. मी गीत गाते. उपकार स्तुती 78. येता येता का, येता येता का भेटेल हे मायेता का. दूता संगे जय जयकार गगना भरिता का. येता येता का भेटेल हे मायेता का. दूता संगे जय जयकार गगना भरिता का. तन्मय झाला का आपण आपण भुलला का. तन्मय झाला का आपण आपण भुलला का. या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का. या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का. येता येता का भेटेल हे मायेता का. दूता संगे जय जयकार गगना भरिता का. हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का. हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का. ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का.
येता येता का भेटेल हे मायेता का दूता संगे जय जयकारे गगना भरिता का या हो गाता का हर्षन कीर्तन करिता का या हो गाता का हर्षन कीर्तन करिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का येता येता का भेटेल हे मायेता का दूता संगे जय जयकारे गगना भरिता का आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू राणी. फार सुंदर गीत आपल्यासाठी नीला भास्कर समुद्रे यांनी गायलेलं आहे. येस, आपण सगळेजण प्रियानो साखळीने पुढची संधी घेत राहूया. पुढे कोण तयार आहे? प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनिता. आपण उपन संगीत मधले 74 गीत गाऊया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. परमोशावर गौरव शांती या धरणी वरती. कृपानरावर परमोशा देवदूत गाती. प्रतिध्वनीने हे सारे ओ मी धनतनती. चला गीत आपणही गाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. भविष्यवादी स्वर्गी सारे लागती नाचाया. साधे बोळे मेंढपाळही लागती धावाया. पूर्वेकडूनी साधू निघाले प्रभूला भेटाया. चला दर्शनापणही जाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. प्रीती आली देह धरुनी आम्हा ताराया. हासत दे गेर मृतास आम्हा पुनरपी उठवाया. जय जय येशू या मधुघोष भुवनी व्यापाया. प्रभू हृदयी साठवूनी घेऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. फार सुंदर गीत अनिता वहिनी, अनिता दीपक समुद्रे यांनी गायलेलं आहे. मला वाटतं पुढची संधी घेण्यासाठी संजय सर, विद्याताई आणि संध्या तयार आहे. येस. थँक्यू. पहा ख्रिस्त जन्मला जगत गुरु एकला. दूत त्यास सविती प्रभु राजवर नीती.
सारा मान द्या त्याला, त्या सुवांग देवाला. अवतार घेतिला बेथलेहेमी जन्मला. पहा ख्रिस्त जन्मला, जगद्गुरु एकला. दूत त्यास स्तविती, प्रभु राजावर नीती. शांती पृथ्वीवरी फार, मानसा कृपा पार. आला ख्रिस्त द्यावया, राष्ट्रानो नमाया या. तो लोकात राहिला, प्रेमे त्याशी वर्तला. तरी भिन्न त्याहुनी, शुद्ध तो अचरणी. आला ख्रिस्त ताराया, या होत्या सस्तवाया. त्याने दुःख साहिली, तोची आमुचा वाली. पहा ख्रिस्त जन्मला, जगद्गुरु एकला. दूत त्यास स्तविती, प्रभु राजावर नीती. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त रावाला गौरव. पहा ख्रिस्त जन्मला, जगद्गुरु एक केला. येस. पुढची संधी कोण केलं प्रियानो? आपण सर्वजण एकामागोमाग एक न थांबता देवाचा गौरव करूया. येस, मला वाटतं योगिता सिस्टर संधी घेत आहे. येस योगिता सिस्टर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आवाज माझा येतोय का? हो हो योगिता सिस्टर, आवाज येतो. गेले 40 दिवस आम्ही घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना घेतली, पण आम्हाला गीत गावंसं वाटलं नाही, सांगायचं म्हणजे म्हणावंसं वाटलं नाही. पण कदाचित देवानेच आज संधी दिली असेल की आज प्रार्थनेमध्ये गीत गाण्याची आणि देवाची स्तुती आराधना करण्याची. मी पहिल्यांदाच 40 दिवसानंतर आज गीत गाणार आहे. तर ख्रिस्ताविषयी, ख्रिस्ताच्या जन्माविषयी आपण 2 वचनं वाचूया आणि नंतर मग मी गीत म्हणते. लुकाचा 2रा अध्याय 10 पासून पुढे 14 पर्यंत वचन आपण वाचूया. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व घावाने ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. गीत नंबर 70 आपण पहा हो दूत कसे गाती, त्याचं वर्णन आपण गाऊया. तुम्हा सर्वांना येत असेल तर तुम्ही सर्वजण पण माझ्याबरोबर म्हणा. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती. जय जयकारे व्योमी सारे, ग्रह हे दन दनती. जय जयकारे व्योमी सारे,
ग्रह हे धन धनती प्रीती नाव रूप धरिती प्रीती नाव रूप धरिती दीन नरास्तव दीन होनी ह्या भुवनी येती दीन नरास्तव दीन होनी या भुवनी येती हिऱ्या समर विजीच्या वरती हिऱ्या समर विजीच्या वरती तीच अंगुली मुखी घालुनी लघु गोष्टी रमती तीच अंगुली मुखी घालुनी लघु गोष्टी रमती ख्रिस्ता तव अंगुली फिरती ख्रिस्ता तव अंगुली फिरती तसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती तसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती पहा हो दूत कसे गाती पहा हो दूत कसे गाती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती थँक्यू मी बोलू का मी आणि माझी मम्मा? येस बाळा अद्विता तयार येस संधी घे थँक्यू योगिता सिस्टर प्रभू येशू ख्रिस्त नावाला अद्विता आणि नीता संधी घेते प्रेज द लॉर्ड. प्रथम मी Praise पण सर्वांची क्षमा मागते. मागील दिवसांमध्ये कॅरल्समुळे प्रेयरला जॉईन करता नाही आलं, त्याबद्दल सगळ्यांची आणि देवबाप्पाची देखील क्षमा. मानवा मानवा हे गीत आम्ही गाणार आहोत. त्याच्यामध्ये एक बदल केलेला आहे जो मी सांगू इच्छिते. मानवा मानवा कर जयंती ही साजरी, असं गाण्याचे बोल आहेत. पण जयंती ही मृत माणसांचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा त्याला जयंती म्हटलं जातं. पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे, म्हणून त्या गाण्याचे शब्द बदलून कर जन्मोत्सव हा साजरा हा त्याच्यामध्ये चेंज केलेला आहे. मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा ती पहा प्रीती आली धरतीवरी मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा पूर्वेचा तारा नभी बेथलेहेमी थांबला पूर्वेचा तारा नभी बेथलेहेमी थांबला मागे लोकांनी वंदुनी बाळ मरियेचा पाहिला मागे लोकांनी वंदुनी बाळ मरियेचा पाहिला शांतता प्रसन्नता पापातून मुक्तता जाहली कृपा ईश्वरी मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा कर्णा स्वर्गीय वाचला
विश्वात नाद गरजला, कर्णात स्वर्गीय वाजला. विश्वात नाद गरजला, देवपुत्र ख्रिस्त जन्मला. महिमा दूतांनी गायला, तेजता प्रसन्नता प्रीती आणि सत्यता लाभली तुला खरोखरी. मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा. मानवा मानवा कर जन्मोत्सव हा साजरा. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. थँक्यू नीता आणि अद्विता, फार सुंदर गीत गायलेलं आहे. मला वाटतं पुढे शारदा मावशी तयार आहे. येस शारदा मावशी. प्रेज द लॉर्ड. त्यानं जे तयार आहेत लगेच माईक अनम्यूट करून तयार राहूया. येस शारदा मावशी. स्तोत्र संहिता 63. देव ताणलेल्या जीवाचे समाधान करतो. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा पाळणा गाईन थोडासा. आसिया खंडात यहुदा देशात बेथलेम गावात ख्रिस्त प्रभू हा उद्रासी आला. स्वर्ग सोडून मानव झाला. जो बाळा जो जो रे जो. आशिया खंडात यहुदा देशात बेथलेम गावात ख्रिस्त प्रभू हा उद्रासी आला. स्वर्ग सोडून मानव झाला. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. दूताचे दर्शन मरिये बाईला, देवाचा निरोप सांगतो तुझला. देव स्वतः तुझ्या उदरासी आला. तोच तारील सर्व जगाला. जो बाळा जो जो रे जो. देवदूताचे दर्शन मरिये बाईला, देवाचा निरोप सांगतो तुझला. देव स्वतः तुझ्या उदरासी आला. तोच तारील सर्व जगाला. जो बाळा जो जो रे जो. तोच तारील सर्व जगाला. जो बाळा जो जो रे जो. मरिया बिऊनी बोले दूताला, आशीर्वाद कैसा मिला हा मजला. जाणत नाही मी पुरुषाला, निरंतर राहण्याचा नवस केला. कैसे होईल बालक मजला. जो बाळा जो जो रे जो. कैसे होईल बालक मजला. जो बाळा जो जो रे जो. दूत बोलला शक्ती देवाला, पवित्र आत्म्याची भूपाळी तुझला. मसीहा येतो तुझ्या उदराला, येशू नाव ठेवावे त्याला. जो बाळा जो जो रे जो. येशू नाव ठेवावे त्याला. जो बाळा जो जो रे जो. मरिया बोलली देवदूताला, वचनाप्रमाणे होऊ दे मजला. दासी प्रभूची मी लागते सेवेला. प्रत्यक्ष शनी प्रभू उदरासी आला. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. मरिया बोलली देवदूताला, वचनाप्रमाणे होऊ दे मजला. दासी प्रभूची मी लागते सेवेला. प्रत्यक्ष शनी प्रभू उदरासी आला. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. धन्यवाद प्रभू. सॉरी, मला थोडासा येस हालेलुया. नो प्रॉब्लेम. फार छान पाळणा
शारदा मावशी यांनी गायलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. पुढे कोण तयार आहे? माईक अनम्यूट करून तयार राहूया. येस प्रियानो, 11 वाजून 2 मिनिट झालेले आहेत. सगळ्यांनी एक एक कडवं गाऊन देवाचा गौरव करूया. सगळेजण आज संधी घेऊया. मला वाटतं विदुल तयार आहे. येस विदुल. हो, एकच मिनिट. आपण वचन वाचूया. यशया यशया 9:7. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून सर्व काळ त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आमेन. घेऊनी मशाली बेथलेमा जाऊ, घेऊनी मशाली बेथलेमा जाऊ, नुकताच प्रभू जन्मला, हो हो नुकताच प्रभू जन्मला. त्याला पाहू चला, हो त्याला पाहू चला, त्याला पाहू त्याला. अजुनी आहे नीच तयाचे नयनी, अडवतयाला गाव सुंदर गाणी. अजुनी आहे नीच तयाचे नयनी, अडवतयाला गाव सुंदर गाणी. सुंदर गाणी, गाव सुंदर गाणी. घेऊन मशाली बेथले माझा, घेऊन मशाली बेथले माझा, नुकताच प्रभू जन्मला, हो हो नुकताच प्रभू जन्मला. त्याला पाहू चला, हो त्याला पाहू चला, हो त्याला पाहू त्याला. प्रेम हे बालक होलियाच, मानवतेवर चढवाया शिरताज. प्रेम हे बालक होलियाच, मानवतेवर चढवाया शिरताज. चढ शिरताज, चढवाया शिरताज. घेऊन मशाली बेथले माझा, घेऊन बेथले माझा, नुकताच प्रभू जन्मला, हो हो नुकताच प्रभू जन्मला. त्याला पाहू चला, हो त्याला पाहू चला, हो त्याला पाहू त्याला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. फार सुंदर गीत गायलेलं आहे समुद्री कुटुंबियांनी. येस, पुढची संधी कोण घेणार? प्रियानो, आपण एक एक करून सर्वजण संधी घेऊया. अजूनही श्वेता सिस्टर आहेत, सुनीता ताई आहेत, विशाखा सिस्टर आहेत. सर्वजण संधी घेऊया. दीपकांना आहेत. येस, श्वेता सिस्टर. हो, मी घेते संधी.
आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला, सोडून स्वर्ग सुखा, गणदूत देवलोका, सोडून स्वर्ग सुखा, गणदूत देवलोक, झाला गरीब झाला, झाला गरीब झाला, हा दुनिया बनाने वाला, आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला, हो जगात शांती, मनुजावरी कृपाती, हो जगात शांती, मनुजावरी कृपाती, जयकार भूपतीला, जयकार भूपतीला, हा दुनिया बनाने वाला, आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला, पापांधकार दाट, पाप्या दिसेना वाट, पापांधकार दाट, पाप्या दिसेना वाट, द्याया प्रकाश आला, द्याया प्रकाश आला, हा दुनिया बनाने वाला, आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. आमेन. थँक्यू. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू श्वेता सिस्टर. आणि प्रियानो, आता कोण गीत गाण्याची संधी घेणार? मला वाटतं अजूनही येस दीपकांना. हा, आपण गीत नंबर 134 म्हणूया. तेजस्वी तारे तुम्ही. तेजस्वी ताऱ्या तू ये उदयाला, दूर करावा निबिड अंधार, येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगदुदार, जागा मिळेना त्या बाळ येशूला, गोष्टीत ठेविती करता महान, येऊनी दूत समर्थ प्रभूला, गाऊनी स्तोत्रे देताती सन्मान, आम्ही जगाच्या राजास अर्पाया, भेटी अमूल्य आणाव्या की काय, ख्रिस्त येशूच्या कृपेला पावाया, चाले कधी न द्रव्याचा उपाय, सोने किरत नाही अर्पणे व्यर्थ, प्रेम अर्पावे आवडे पार, ख्रिस्त गणी की हा श्रेष्ठ पदार्थ, दीनांच्या प्रार्थना प्रिय पार, तेजस्वी ताऱ्या तू ये उदयाला, दूर करावा निबिड अंधार, येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगदूत. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू दीपकांना आणि फॅमिली. आणि मला वाटतं अजूनही स्मिताताई आणि काही जण बाकी राहिले आहेत. तर सर्वांनी संधी घेऊया प्रियानो. आपली वेळ झालेली आहे, परंतु आपण सर्वजण येस विशाखा सिस्टर तयार आहेत. विशाखा सिस्टर. आवाज येतोय का? हो हो, आवाज येतो.
आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला. बोला येशूचा जन्म कशाला झाला, बोला येशूचा जन्म कशाला झाला, बोला पापापासून मुक्ती देण्यास झाला राजा येशूचा जन्म झाला. पापापासून मुक्ती देण्यास झाला राजा येशूचा जन्म झाला. मरीला मोठा अनुग्रह झाला, मरीला मोठा अनुग्रह झाला. दावीद नगरात जल्लोष झाला, दावीद नगरात जल्लोष झाला. शांतीचा राजा आला रे आला, राजा येशूचा जन्म झाला. शांतीचा राजा आला रे आला, राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. येस, थँक्यू विशाखा सिस्टर, थँक्यू सृष्टी. आणि मला वाटतं अजूनही कोणी संधी घ्यायची राहिली असतील तर जरूर संधी घ्या. सुजाता दिदी, सीमा आणि सुनीता ताई अजूनही राहिले आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, आपण लूक याचा 14वा दुसरा अध्याय 14 वचन. उध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्या शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. सृष्टी हासली आनंदाने, जन्माले येशू बाळ. सृष्टी हासली स्वर्ग सुखाला सोडून आला, पापी तारण्या मानव झाला. स्वर्ग सुखाला सोडून आला, पापी तारण्या मानव झाला. मरियेच्या उदरी आला, मरियेच्या उदरी आला. सृष्टी हासली, सृष्टी हासली आनंदाने, जन्माले येशू बाळ. सृष्टी हासली. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. थँक्यू ताई. आणि मला वाटतं सर्व जणांनी गीत गाण्याची संधी घेतलेली आहे. अजून कोणी गीत गाण्याची संधी घेऊ इच्छित असेल प्रियानो तर जरूर माईक अनम्यूट करून संधी घ्या. आजची वेळ आपणा सर्वांसाठी आहे की आपण मुख उघडून आपल्या स्वर्गातील पित्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि पवित्र आत्म्याचं गौरव करावं. ही संधी घेऊ इच्छित आहेत? मी सर्वांसाठी 30 सेकंद थांबत आहे. जर कोणी संधी घेऊ इच्छित असेल तर जरूर संधी घ्या. ठीक आहे. जर कोणी संधी घेऊ इच्छित नसेल तर मी एक कडवं गाऊन देवाचा गौरव करू इच्छितो. मला वाटतं सुजाता दिदी, विदुल हे सुद्धा मला साथ द्यायला लवकरच येतील. तर गीताचे जे बोल आहेत ते असे आहेत. गौरव असे स्वर्गातले, शांती वसे पृथ्वीवरी, अवतरली पृथ्वी नभांतरी. आणि देवाच्या नावाला गौरव देऊया की हे फार सुंदर असं संधी देवाने आपणा सर्वांना दिलेली आहे. येस, प्रेज द लॉर्ड. गौरव असे स्वर्गातरी, शांती वसे पृथ्वीवरी,
अवतरली प्रीती नभांतरी. गौरव असे स्वर्गातले, शांती वसे पृथ्वीवरी. अवतरली प्रीती युगांतरी. पूर्व दिशेला तारा नभात लखलखला, उद्धारक जन्मला चला तो सांगू जगताला. पूर्व दिशेला तारा नभात लखलखला, उद्धारक जन्मला चला तो सांगू जगताला. तारण आले मनुजा भेटायाला, तारण आले मनुजा भेटायाला. गौरव असे स्वर्गातले, शांती वसे पृथ्वीवरी. अवतरली प्रीती युगांतरी. ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे शांतीचा संदेश, सांगू सुवार्ता लोकी तो प्रांत सोवादे. ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे शांतीचा संदेश, सांगू सुवार्ता लोकी तो प्रांत सोवादे. नाती गोती प्रेमांकुर रुजते, नाती गोती प्रेमांकुर रुजते. गौरव असे स्वर्गातले, शांती वसे पृथ्वीवरी. अवतरली प्रीती युगांतरी. गौरव असे स्वर्गातले, शांती वसे पृथ्वीवरी. अवतरली प्रीती युगांतरी. अवतरली प्रीती युगांतरी. अवतरली प्रीती युगांतरी. हा ख्रिस्त जन्मदिवस आणि येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांस आनंदाचे, सुखाचे आणि ख्रिस्तामध्ये वाढीचे जाऊ. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. आणि मला वाटतं प्रियानो, आपली इथे वेळ झालेली आहे. आपण देवाच्या नावाला गौरव देऊया. आपण सुंदर अशी गीत गाऊन आपल्या देवाचं गौरव केलंय. मी म्हणेल आपण ऑनलाईन प्रार्थनेद्वारे एक छोटीशी कॅरल आज घेतलेली आहे. देवाच्या नावाला गौरव. आणि इथून पुढची वेळ आपले संचालक विद्याताई यांच्याकडे. विद्याताई. आपण सर्वांनी सुंदर अशी गीतं गाऊन देवबापाच्या स्तुती आराधना केली, याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहोत. शेवटी आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊन आपण प्रार्थनेची समाप्ती करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानावे, पवित्र मानले तुझे राज्य तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आणि जसे आम्ही आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास कारण की राज्य सामर्थ्य हालेलुया. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. जय वसुकी. गुड नाईट. मेरी Praise the क्रिसमस. Lord. Good night. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. बाय. गुड Bye. नाईट. मेरी क्रिसमस. गुड नाईट. प्रेज लॉर्ड जॅस्पर. प्रेज लॉर्ड समूह. बाय. Praise Lord. Good night.